करा आणि साहेब, त्याला तुम्ही लेखी चौकशी- गोष्टी तुम्ही ह्या चौकशी गोष्टी सावध अधिकारी करा. तुमचा निर्णय अंतिम राहील ग्रामस्थांना. चौकशी अधिकाऱ्याचा निर्णय मला मान्य तुम्हाला राहील. शेवटी तुम्हाला तुला कोणी बोलवले इथं? तुला कोणी म्हणजे मग काय? ग्रामपंचायत तू कोण सांगणार बा साहेबाला? आम्हाला जे तू सांगणार बा साहेबाला पण? तू कोण सांगणार म्हणजे मग मला काय? कळतं तू का साहेबाला साहेब, शिकवतोय तुम्ही का? काय? की कसं आम्हाला ग्रामस्थांना आम्हाला मान्य आहे. ग्रामस्थांना तुला मान्य आहे मान्य काही? आहे. तुला मान्य आहे काही? आम्हाला आम्हाला मान्य सरपंच आहे. सरपंच आम्हाला तुझं- जे ऐकायचं ते तुला- बोलतोय. नाही नाही, तुला मान्य आहे काही? नाही नाही, आम्हाला जे माहिती आहे, जे जे ऐकायचं ते ऐकलं आम्ही ते सांगतो बोलतोय. तुला. हे तू- तुला आम्हाला चुकीचं- चौकशी अधिकारी- नोव्हेंबर 2025 मध्ये जी दाखवली तर ती तुला मान्य आहे का हे वाटलेलं? आम्हाला चौकशी अधिकाराचा निर्णय अंतिम मान्य राहील. नाही नाही, तुला हे मान्य आहे तू त्यांना का? काय शिकवतो? आम्ही तू त्यांना काय शिकवतोय? तू आता आम्हाला बाहेर चौकशीला काढतोय. तुला बोलवलंय का? तू आम्हाला बाहेर तुला काढतोय. चौकशीला बोलवलंय का? ऐक की, त्यांना म्हणतो तुला तुम्ही आम्हाला लिहा. बोंगाट पण तू करायचं? चौकशी अधिकाराचा हा? मालक झाला का? मला नाही झालं बीचे मग काय? सादर केलं आम्हाला का? बाहेर काढलं. लिखाण करा आमची म्हणतोय. कामं राहिली तिथं, आमची कामं बरं राहिली. का? तुलाच काम चालू सकाळी एवढ्या लोकांची उपस्थिती काय गरज नव्हती चौकशीसाठी. सकाळी आले होते दाखले मला वाटतं गेलं चालेल का? असं नाही. बाकी जर गेलं तर चालू शकतं. चौकशीसाठी झालं ना आपण. आवश्यकता नाही त्याची कामं सुरू करू देतात. आमचे पण त्रास होत असत आम्ही बाहेर त्रास झाला नाही. त्रास झाला. तसं काय बघायला तर सांगा नाही, नाही, अडचण हे चौकशीसाठी आलोय मी. तुम्ही चौकशी करा, पण आमच्यामुळे तुमच्या व्यत्यय येत असं तर सांगा, आम्ही बाहेर थांबतो. तो विषय नाहीये. आम्हाला एक रोज चौकशी कशी असते ते मग आम्ही ग्रामस्थ बघतोय ना की काय विषय दबाव खाली पडू नका. काय सांगतो तुम्हाला? हो, इथं बसा. जे जे मी ज्याला बोलवलेत ना काय ते चौकशीला त्यांना आतमध्ये ऑफिस मध्ये ठेवा, बाकीच्यांना बाहेर काढा. हा. कोणाला बाहेर काढा? कोणाला बाकीच्यांना बाहेर काढा? सांग. जेव्हा चौकशीला बोलवलेले आहेत ना त्यांनाच ऑफिस मध्ये ठेवा, बाकीच्यांना मी दोन ते मिनिटं बाहेर काढा. सांगितलेलं आहे मी त्यांना. तुमचं ऐकत नाही कसं काय करायचं आम्ही आता? नाही नाही, कोणाला म्हणजे नक्की काय म्हणायचं काय? बोला ना तुमचं झालं. माझा मुद्दा एक पहिला घ्या पहिला की आपण मग तसं म्हणलं ना, कुठल्या कागदावर हात चौकशीला लावायचं नसतं. तू येतो डायरेक्ट ह्याचे व्हिडिओ दाखवू का? मग तुझ्या डायरेक्ट तू सगळ्या ग्रामपंचायत वायला हात लावतो, तुझा व्हिडिओ दाखवू का आम्ही? दाखव की हा दाखव, काही अडचण नाही. मला आता चौकशीला आपण बोलवलेलं आहे ना तुम्ही, मला असू द्या, भाऊसाहेब असू द्या, सरपंच माझं सदस्य असू काम होती द्या, कॅन्सल त्यांना- केली ना त्या हे करण्यासाठी. मी आल्यानंतर तेच म्हटलं तुम्हाला ऐका. जे चौकशीसाठी बोलवले त्यांना जर 2 मिनिटं आत बसून ऐका मिनिट साहेब, मग रिक्वेस्ट माहिती तुम्हाला, जेवढे आता आपण चौकशीसाठी तुम्ही बोलवलेले आहेत, त्यांना थांबू द्या, बाकीच्यांना नंतर थोडा वेळ बोलवा वाटलं तर आपण याला चौकशी 2 नाही मिनिटं. की- मी काय म्हणतो, आम्ही ग्रामस्थ आहे, आम्हाला विकू दे काय? आमचं नाही काय करा कुठे पैसे आम्हाला बोललं नाही का? तू एकटं आहे काय? आम्ही काय चुकत थोडंच करतो? आम्ही काय बोललो का तुझ्या कुठल्या कामामध्ये आलो? व्हिडिओ मध्ये बघ बरं, तुझा व्हिडिओ चालू आहे. असं नाही, ग्रामस्थ आहे, ग्रामपंचायत आहे, वार आहे आज चौकशी होते. मग तिकडे पंचायत समितीत बोलवायचे ना. मग एवढं तुला बोलतोय तर तू तिकडे व्हिडिओ मॅडमला केलं ना अर्ज, मग त्यांच्या समोर घ्यायची, तिकडे घ्यायची. मग एक ग्रामस्थाला आम्ही आमच्या यायचं नाही का? म्हणजे आम्ही ग्रामपंचायत मध्ये ह्याची प्रिंट काढली का? काढली. ऐकायचं पहिलं 2 मिनिटं, 2च मिनिटं फक्त, की आपलं 2 मिनिटं करा, 15 मिनिटं. त्यांचं काय काम असेल त्यांचं उरकू द्या पहिल्यांदा, नंतर आपण 2 मिनिटं चर्चा करू. त्यांना फक्त जे आपली चौकशीसाठी जे संबंधित आहे तेच आत ठेवा, बाकीच्या बाहेर लावा. चौकीती साहेबाचा कोण होता? बाप्पू जायचे तुम्हाला काय ते 300 त्यांनी नंतर मागवलेली तुम्हाला कल्पना दिसते का नव्हती? पावसात तीर्थ बाहेर पडवलं. चौकशी मध्ये जेवढे आहे तेवढे आत बसवा. तिने काय लिहिले बाकीचं कुणाला आत बसू नका, कुणाला कोणी असू द्या. चौकशी जेवढे तुम्ही बोलवा त्यांनी त्यांना बोलवायचं. सालीचा जावा 10 मिनिटं फक्त, मला काही मिनिटं, 1 मिनिटं फक्त, 10 मिनिटं फक्त. जी चौकशीवाले आहेत ना, तेवढे आत बसवा. मी सांगितलेलं आहे तुम्हाला पत्र दिलं, यांनाही पत्र दिलं चौकशीसाठी. त्यांनी उपस्थित राहावं. हा, जेवढे ह्याच्यामध्ये चौकशीसाठी बोलवले ना तेवढे ग्रामपंचायत ऑफिस मध्ये ठेवा, नंतर बाकीची कामं घ्या. पहिलं ते करा. कर लवकर. जेवढे आता उपस्थित चौकशीसाठी जेवढे उपस्थित आहेत ना तेवढीच आत ठेवा. बाकीच्यांना त्यांना कसं मी सांगू? तुमचं ऑफिस तुम्ही सांगू शकत नाही म्हणलं मला तर आश्चर्य वाटतंय. ऐका ना, ते ज्या नोटीस ही काय लावायची ही असती कसली पद्धत भाऊसाहेब म्हणतात, आणि अधिकारी पण असे म्हणतात हा, की मला दाखवलं नाही. बाहेर काढू शकत नाही. मला याचं आश्चर्य वाटतंय. मी सांगितलेलं आहे ना त्यांना. अहो पण हो, ऐका ना. अधिकारी साहेब, तुम्ही ऐका ना. ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी असताना चौकशीसाठी आल्यानंतर ऐका ना, त्यांचं काय काम पाच असेल मिनिटं थांबता का पाच त्यांच्यासाठी मिनिटं? साहेब, त्यांना किती- त्यांची ऐका कामं ना. पहिली उरका वाटलं तर नंतर त्यांना ऐका. सांगितले मी. हे सांगून तर तुमचं ऐका मध्ये मला ऐका ना, ऐका. साहेब. हा, मग तुम्ही शांत राहणार 2 मिनिटं. समोर तुम्हाला डायरेक्ट म्हणतोय अहो तुम्ही शांत ऐका राहणार. की तू बाबू जरा. मी शांत अशी राहणार. भाषा असते समोर डायरेक्ट. मी सांगतो हा, त्यांना. ऐका. तुम्ही शांत तुम्हाला राहा. डायरेक्ट अशी भाषा जरा थांब वापरते. जरा, थांबा जरा. 5 नाही 10 मिनिटं थांबतो. हा. फक्त आहे ना साहेब, आम्हाला जायचे चौकीला. बरोबर. आमच्या वेळेत गुन्हे हा.
हे काय नक्की विषय आम्हाला चौकीचं मॅटर काय आहे ते आम्हाला बघायचं आहे नक्की लक्षात आलं का त्यामुळे आम्हाला असं वाटतं तिथून आम्हाला पुढचं आमची कामं करायचे महत्वाचे तिथे तुम्हाला पत्र दाखवतो वाटलं ह्यांना काय दाखवू शकत नाही कारण हे काय केलं की दिसते बघ त्यात तुम्ही मॅक मारून ठेवते हे काय नाही विरोधाला विरोध म्हणून सगळं चाललेलं आहे, काय विषय नाही एक थांबा जरा 10 मिनिटं फक्त आम्हाला 10 मिनिटं मोकळं करायचं तुमच्या वाटलं सर वर तुम्ही वर परत मॅडम परत घ्या काय थांबा अडचण थांबा नाही. जरा चौकशी चालू आहे थांबा जरा सहकार्य करा 10 मिनिटं थांबतो आम्ही त्याला- थांबा जरा बाहेर थांबा जरा